नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। मी गणेश शिंदे आपल्यासोबत। गेल्या 17 वर्षांपासून राज्यातील ग्राम रोजगार सेवकांचा प्रलंबित असलेला प्रश्न महायुती सरकारने लावला मार्गी। ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह 8,000 रुपये मानधन देण्याचा झाला निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाचे धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे ग्राम रोजगार सेवकांनी गुलाल उधळून केले अभिनंदन। ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना म्हणाले, गेल्या 17 वर्षाचा वनवास आता संपलेला आहे। या निर्णयामुळे आम्हाला मोठे पाठबळ मिळाले असल्याचेही सांगितले। ग्राम रोजगार सेवक काय म्हणाले ते आपण पाहूया। या ठिकाणी गेले 17 वर्ष झालं महाराष्ट्रातील 28,000 ग्राम रोजगार सेवकांचा काल आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना 8,000 रुपये मानधन व TAD याची घोषणा केली। त्या घोषणेमुळे ग्राम रोजगार सेवकांचा गेले 17 वर्षाचा जो वनवास होता हा वनवास संपला आहे। तरी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका सर्व ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेबांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। कारण हा आमचा प्रश्न अनेक वर्षापासून जो प्रलंबित होता हा काल मार्गी लागला। हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे निश्चितच आम्हाला चांगला न्याय मिळाला। या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी मी आभार मानतो। धन्यवाद। त्याचबरोबर आम्हाला आमच्या धाराशिवचे एक नेतृत्व योगेशजी केदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याशी पाठपुरावा करून आमचा प्रश्न मार्गी लावला। त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार आणि धन्यवाद। ग्राम रोजगार सेवक संघटनेचा विजय असो।